एक महत्त्वाची घडामोड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात आज गणेश नाईक यांचा जनता दरबार आहे। ठाण्यातील महाजनवाडी हॉलमध्ये थोड्याच वेळात हा जनता दरबार भरेल। नाईकांच्या जनता दरबाराआधी भाजपकडून जोरदार पोस्टरबाजीही करण्यात आलेली आहे, बॅनरबाजी करण्यात आली आहे। मंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। सोबत मंत्री महोदय गणेश नाईक सर, तुमचा आज जनता दरबार असणार आहे, मोठ्या प्रमाणात लोक समस्या घेऊन येणार आहेत, काय सांगाल? हे बघा, बाब असे की जनतेच्या समस्या सांगण्याकरता जनता मंत्रालयात यावी अशी आमची इच्छा नाही आहे। जनतेला त्यांच्या समस्या सांगण्याकरता जनतेच्या ज्या ठिकाणी सोयीची जागा असेल त्या ठिकाणी जावं। पूर्वी मी ह्या जिल्ह्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो, त्यावेळेला दर आठवड्याला ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईत दरबार भरायचा, भाईंदरला 15 आणि नंतर मग फिरता फिरता सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी महिन्यानी दीड महिन्यानी जनता दरबार व्हायचा। आता नवी मुंबईत जनता दरबार झाला, पालघरला झाला, आता हा ठाण्यामध्ये। सर, आज जनतेच्या प्रश्नाचा थेट निवाडा होणार आहे? नाही, बाब अशी आहे की ज्या अर्जन्सी असते ते तिथेच निपटल्या जातील। एरवी ते सगळे आलेली निवेदनं त्या खात्यांकडे दिली जातील आणि 15-20 दिवसामध्ये त्याची उत्तरं यावीत आणि पुढच्या 15 दिवसानंतर म्हणजे 1 महिन्यानंतर परत जनता दरबार होईल, त्यावेळेला त्याची उत्तरं मिळतील। सर, आता ठाण्याला झाल्यानंतर तुमचा जनता दरबार कुठे असणार, जेणेकरून लोकांना माहिती सुद्धा पडेल? आणि नाही, पालघरला आता म्हणजे नवी मुंबईत आता 28 तारखेला आहे नवी मुंबईमध्ये, पालघरला तर म्हणजे साधारण म्हणजे 15 एक जनता दरबार होणार आहे आणि भविष्य काळामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या आणि पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मी जाणार आहे। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघ तालुक्यामध्ये जनता पालघरमध्ये सुद्धा घेणार आहे असं माहिती गणेश नाईक साहेबांनी दिली। कॅमेरा पर्सन अथर्व हिरा ढाकणे, टीव्ही 9 मराठी, ठाणे।